हरे कृष्ण सभी वन्ने भी आम्ही ह्या भगवद्गीता दररोज एक एक अध्यायनु अर्थ काचे कत्ते कई कळलेवासाठी कई कन दररोज एक एक टावन्ना घर में सत्संग राखी कन करती छे। आज राजेश्वरी बद्दी अक्कांतन घर में केशवापुरम फर्स्ट ध्यान श्लोकनु बोलती छे। ह्या भगवद्गीताना श्लोक पठण करान पहला ह्या ध्यान श्लोकनु लई मुख्य छे। तो ही कन्या हम यहाँ आज ध्यान श्लोक काचे करते देखा हमें। ओम श्री कृष्ण परब्रह्मणे नमः। ध्यान श्लोकम पहिलू श्लोक वच पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसंदधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। इनु अर्थवच जगन्माता जगतपिता भगवान नारायण स्वतः अपनुज अर्जुन ने बोलेलू आई भगवद्गीता। ह्या पुरातन अगदी पहिलेना व्यास महर्षी आई पुराण लिखेलवाला। व्यासेन ग्रथितां पुराण मुनीनां आई महाभारतना मदमट्टमनु एक मणी आई। महाभारत कवाना कंडाटी मणे छे ते नाम तैनामनु आई महाभारतना मदमट्टमनु गीता एक मणी आई ती नाम पयेलू आणि आई अद्वितीय तत्व भगवत तत्व तैवेनी असेलू अमृत कवानु पौस देते अद्वैतामृत वर्षिणीम अमृत कवानु पौस देते। भगवत स्वरूप असेलू 18 अध्याय असेलू संसारनु दुःख दूर कौ करनु कवानु कळई देते आई भगवद्गीता। ये गीता माता तुने नमस्कार करूच एवढू पहिला श्लोकनु अर्थ आहे। पासत्ती नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविंदाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः। ह्या भारत कतर गीता भगवद्गीतान पहिला भारत कैकम बोलता था। ह्या भगवद्गीता भारत कवानु तेल भरीकन विशाल बुद्धे ह्या विशाल बुद्धि कतर ज्ञान हमारो ते ज्ञाननु दीप लगड़ी कन पुल्लारविंदाय तपत्र नेत्र ह्या कतर चुगोडते अरळेगयलू कमलनु फूल असतो तसा कमलना फूल कऊ अळ्ळेगयलू छे तैसा डोळा असेला महाज्ञानी आई लिखेलवाला व्यास मुनी तुमने नमस्कार। व्यास महर्षी तर लिखेल छे ने काय तो विकन ह्या व्यास महर्षीन नमस्कार बोलेलू छे। प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। ह्या एक कल्पवृक्ष छे एक शरण लोकोवन्य कल्पवृक्ष आई आणि ह्या बोलेल छे एक हाथ मत का घोडावरने मारानो सतो ते बारकोल काही का बोला तो एक बेत्तने दोरो बांधेलो असतो तई आणि एक हात म ज्ञाननु उपदेश मुद्रा धरेलो गीता कवानु अमृत देते ह्या कृष्णने नमस्कार बोलायच्या। गीतामृत दुहे ह्या कृष्ण भगवानने नमन कैका बोलायचं। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धम गीतामृतं महत्। सर्वोपनिषदो गावः ह्या सब्बी उपनिषत् कयातर गायो
हे आता भगवद्गीताનું वर्णन कौ करत तिचे ह्यानं काय तर सब्बी उपनिषತ್ सभी बी गायो असेननी ಅರ್ಜುನ ते ಗಾಯವನ್ನು ಬಚ್ಚು ಅಸೆನನಿ आणि ह्या ते गायोವನ್ನು दूध पिळणारो गोपालनंदन भगवान श्रीकृष्णाचं तैसू तै दूध पिणारा पंडित तो ह्या आई गीतानु अमृत कवडू सवीचे कवडू रुचीचे तै गायವನ್ನು तैस पिळेलू दूध लई रुची असंच काही कम बोलतो तैसू महा रुची असेलू गीतामृत ह्या भगवान पंडित लोकवन्ने पिवाडते पंडित लोक पिताच ह्या पंडित का तर आम्ही कोण पिवा कोण भगवद्गीतानु पठण करायचे सब्बी जना भी ह्या हमने सभी वन्ने देते आई वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम ह्या वसुदेवनो बेटो हिकन पैदा वालो तू वसुदेवनो बेटो तू कंस चाणूरकवान राक्षसवन्ने संहार करेल वालो तू देवकी परमानंदम देवकीन संतोष देल वालो तू जगतने सब्बी भी न्याय धर्म कळैकन देल वालो जगद रक्षक श्री कृष्ण तुने नमस्कार भीष्म द्रोण तटा जयद्रथ जला गांधार नीलोपला ह्या आई एक महाभारतनु युद्ध कतरई एक मट्टू नदी असेननी ते नदीना दोन दंडा कतर भीष्म आणि द्रोण भीष्म पितामह द्रोणाचार्य दोन्ही जना दोन नदीना दंडा असेननी जयद्रथ तिनामनु पाणी ते कौरव सभी जन काशे ते नदीना पाणी म असेला धोंडा मट्टा बंडे का वाटतो आम्ही तैसा सभी भी कौरव शल्य नक्र कृप एक ते पाणीनु सेळव असतो का तर ते पाणीनु सेळत असतो तै कृप कर्ण एक आले आवतो ते समुद्रना जोर आले ऐकन सभी खंची लिकन जातो तैसू आले तै जोर अवानु आले काशे तै कर्ण छे अश्वत्थाम विकर्ण ते नदीमना मोसळे शेता अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा कतर्या अश्वत्थाम आणि विकर्ण घोर अगदी घोर मोसळे छे ते दुर्योधनावर्तिनी दुर्योधन ते पाणीनु सुळी वर्तिनी कतर पाणीनु सुळी दुर्योधन शेथा तैसा नदीम तैसा युद्ध कवाना नदीम पांडव दाटताच ते दाटत तिनाम श्रीकृष्ण भगवान तवने एक नदी दाटाडणारो अंबिग काही कम बोलातो आम्ही तव्या अंबिग श्रीकृष्णाचे पांडवै रणनदी कैवर्तक केशव कैवर्तक केशव पांडवन्ने ऐसा रणनदी ती पार कराडणारो भगवान श्रीकृष्णचे पराशर्यवचस्सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाख्यानककेसरं हरिकथा संबोधनाबोधितं ह्या व्यासना वातो सरोवरं पैदायला उटेला निर्मल गीता कवाना श्रेष्ठ गंधना सुवासन असेला उपकते कतर ते फूलम हे एक ते उप्पर असतो ते केसर काही काम बोलातो मी तो असेला
सब्बी उपकते कत्र ते फूलना उप्पर असेला ते एक केसर असतो काड्याने असत तो ते तैसू केसर फूल था सरोवरम उटेलू इना भगवद्गीता में लई कते वच ते सब्बी महाभारत में पूरा कते कंडाटी वच ते सब्बी कते केसर कैकम बोलेल छे आणि आई हरी कते कवानु एक सज्जन लोकवन्ने सज्जनवन्ने ಈ ಜಗತ್ತಮ कळैकंदेते एक भ्रमर काही का मुला तुम्ही तिथं फूलने मकरंद मकरंद लेवासाठी काही का बोली कारण का ते भ्रमर दुंबी फिरता असतो ते कवांबी संतोष ती नामनु मकरंद पितात ते तई पेपीयमानम मुदा पासती आई महाकलियुगनु दोष दूर करासाठी ये कलियुगम लई दोष छे आई सभी दोष दूर करासाठी काही का बोली कन आई भारत कवानु कमल हमने एक चुगोट करन दे हमने एक ज्ञान देन दे हमारू संसारनु दुःख एक दूर करन दे काही का बोली कन ह्या भगवान कडे प्रार्थना करानु आई कैसू ऐसू तैसू ग्रंथ नमी आई इनु ग्रंथनु महिमा कवडू छे आई ग्रंथ पठण करानु कर्याकतर भगवाननु नामस्मरण कर्याकतर कृष्णना दयाती मूका अशी तर बी तवने वातो करान वचनीस तू वाचाळी ही जाते वातो करान एका चौथुने आणि मूकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम ते कुंटा लंगड़ा अशी तर बी मट्टू शिखर पर्वतच उप्पर चढक्कच चालानच कष्टसच पोगो असेल लावाने चढान कष्ट तैसू ह्या भगवानना नामस्मरणती ते कुंटा अशी तर बी पर्वत चढच मूका अशी तर बी वाचाळी होच लईसारखा वातो करणारा होच तैसा भगवानने यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम तैसा भगवानने श्रीकृष्णने आम्ही नमस्कार कराच पासती ह्या वचनी यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवै ह्या आम्ही का इंद्र ब्रह्म रुद्र वरुण मरुतग ये सब्बी स्तोत्र ती एक हमी काय एक वर्णन कराच कोने साव गायक रूप एक ते शब्द ती बोलाच एक उपनिषद ती सभी भरेल असेलू वेद कवाना गान करणारा आणि कोने एक योगी लोको ध्यानम मन्नम भरलेला सच तवने सब्बीवन्ने देखनारो कोणता देवोवन्नु एक कौछे राक्षसो कौछे कवानु कळलेलो आलो ते भगवानने तैसा भगवानने नमस्कार करानु इंद्र ब्रह्म वरुण तवनाती भी तवने सब्बीवन्ने ते सब्बी जना भी वर्णन करानु भगवानने आणि साम गायकरो सांगोपदक्रमोपनिषदै उपनिषत् सामगायकरू ते सभी भी वर्णन करानु वेदनु गान वर्णन करानु योगी ध्यानम मन्नम बटाळेवानु ते सब्बीवन्नु मन्न एक वम्मुख करिकन देखनारो ते सब्बी देवोवन्ने राक्षसोवन्ने भी सभी कळलेनारो कळावणारो सभी तैसा भगवानने सुरासुरगण देवाय तस्मै नमः तैसा भगवानने हमी नमस्कार कराच ह्या गीतानु काका महत्व छे कौको महत्व छे तिनाम असेलवाला सभी भी कोण कोण छे कवानु ह्या ध्यान श्लोकम हमने सभी कळई छोड्याच कसान कतरी नाम बोल्या छ्या भीष्म द्रोण नदीना ते दंडा असे ननी जयद्रथ मदमनु ते पानी असे ननी गांधार नीलोत्पला कतर यो हमारो शकुनी गांधार शकुनी विषय ना म्हणे तो शकुनी विषयी एक कौरव करणारा सभी बी आणि कर्ण कवानु एक
पानीનું सೆಳೆತ दुर्योधन सुळी ऐसाना संगाट पार होनु कतर कृष्ण कवानु अंबिगहुनु कतर यहाँ हमारा संसार में हमारा आजूबाजून सभी भी दुष्ट लोक असच हमने ते का विचार करत की हमी कव विचार कर्या तर भी ते कव विचार करत तव असत नाही आता तैसा सभी दुष्ट लोक भरेला असच हमी एक कष्ट माटक्या असच सभी कडती भी चारी कडती भी संकट कवानु आई असच तैसू हमी पार करनु कतर ते भगवाननु नामस्मरण करनु कैकम बोलत ते ह्या हमी कऊ भी असो का भी असो सभी भी ते भगवान ने अर्पण करी करी कन तिन वर्णन करी कन तिन बोल्या कतर था भगवान ने हमी तिन नामस्मरण एकच रस्तो हमने दुसरू का भी नहीं ते भगवान ने कोण कोणचे नामस्मरण करी कन बोलणारा इंद्र ब्रह्म वरुण रुद्र ते सभी भी भगवाननु नामस्मरणच करणारा ते आणि इनाम आव्हाना सभी भी कथेश तो ते फूल ना ते ऊपर काढ